मोठा फटका बघायला मिळतोय. पुलचा शॉटम पुलचा डिप विकेटला उडवलाय. गगनाला गवसनी घालणारा फटका हा षटकारासाठी बघायला मिळालाय अविनाश गवसच्या विरोधात. सुरेख सुंदर फटकेबाजी. प्रथम तास म्हटलं होतं समीर वेंगुर्लेकरला डाव सावरावा लागेल. सुरेख खेळाचं रूपांतर करावं लागेल. या अगोदर चेंडू थोडासा मागे टाकला त्यावर पुलचा फटका आणि समोर टाकलेल्या चेंडूवर समोर फटका बघायला मिळाला. नेत्री पद्धतीचे दोन मोठे फटके हे समीर वेंगुर्लेकरच्या माध्यमातून बघायला मिळाले. दोन मोठ्या फटक्याला धावपलकावर बघायला मिळतोय तो 21वा धावपलकावर. पुन्हा एकदा 3 बॉल मध्ये 3 मोठे फटके बघायला मिळतील. समीर वेंगुर्लेकरच्या बॅट मधून पुन्हा एकदा डीप मिड विकेटला अविनाश गवसच्या विरोधात समीर वेंगुर्लेकरनं फटकेबाजी सुरुवात केली. दे दनादन 3 मोठे फटके टोलावत सांघिक धावपलकावर सुसज्ज स्थितीमध्ये बघायला मिळतोय. 27वा धावपलकावर आपल्याला बघायला मिळालाय. 27वा धावपलकावर आपण पाहतोय. 3 बॉल मध्ये 3 मोठे फटके बघायला मिळाले. पहिल्या बॉलला एकेरी धावसंख्या गोपाळ बेट्टाच्या माध्यमातून बघायला मिळाले आणि त्यानंतर 3 बॉलला 3 मोठे फटके समीर वेंगुर्लेकरच्या बॅट मधून डगआउट मधून मी सेटच होऊन आलोय. मला चेंडू स्पूड बॉल प्रमाणे दिसतोय आणि हल्लीच्या मोसमामध्ये माझी बहरलेली फलंदाजी या गोवा राज्यात कानकोण मध्ये माझं वर्चस्व गाजवणार या इराद्यानं अविनाश गवसच्या विरोधात फलंदाजी तगडी बघायला मिळाली. शॉर्टी फेकायचा चेंडू खराब चेंडू आणि खराब चेंडूवर मात्र सुरेख पद्धतीचा फटका कडक ठोकलाय. बेधडक मारलाय षटकार. 6 या धावसंख्येनं सांघिक धावपलकार बघायला मिळतोय. 33वा धावपलकावर. या चुका साईजय बोडगेश्वर क्रिकेट संघासाठी सर्व काही स्तब्ध झालाय. हर्षद मातोंडकरनं बबलला माघारी पाठवलं होतं. सुरुवातीला मी म्हणून टीम मीटिंग मध्ये कुठे वाटलं तरी बबल फॉर्म मध्ये असल्यामुळे बबलचा अभ्यास केला होता आणि पेपर सोडवायला समीर वेंगुर्लेकर